नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं दिस इज मराठी स्टोरी या युट्यूब चॅनल वरती. आज आपण हीर रांझा अधुरी प्रेम कहाणी भाग 3 बघणार आहोत. रात्रीची शांत वेळ होती. नदीकाठी चंद्राचा प्रकाश पसरला होता. हीर रांझ्यासमोर उभी होती. तिच्या हातात एक पत्र होतं. रांझ्याने आश्चर्याने विचारलं. रांझा म्हणाला, हीर, या पत्रात काय आहे? तू एवढी घाबरलेली का आहेस? हीरच्या डोळ्यात पाणी आलं. हीर म्हणाली, रांझा, बाबांनी माझं लग्न ठरवायचं ठरवलं आहे. हे ऐकून राजाच्या चेहऱ्यावरचं हसू नाहीसं झालं. रांझा म्हणाला, पण हीर, तू मला सांगितलं असतंस तर. हीर म्हणाली, म्हणूनच तर तुला भेटायला आले आहे. मला माझं मन तुला सांगायचं आहे. ती पत्र रांझ्याच्या हातात देते. पत्रातील शब्द रांझा पत्र उघडतो. त्यात लिहिलेलं असतं, हीर, आपल्या घराण्यांचं वैर मोठं आहे. आपल्या वाटा वेगवेगळ्या असतील, पण माझ्या मनात तुझ्यासाठी असलेलं प्रेम खरं आहे. जर नशिबाने साथ दिली तर आपण एक दिवस नक्की भेटू. रांझ्याच्या डोळ्यात पाणी येतं. रांझा म्हणतो, हीर, तू इतकं सगळं एकटी सहन करत होतीस. हीर काही बोलत नाही. सोनगावचा वादा. दुसऱ्या दिवशी सरपंच जगन्नाथ पाटील गावातील मोठ्या लोकांसोबत बोलत असतात. सरपंच म्हणतात, माझ्या मुलीचं भविष्य मला सुरक्षित करायचं आहे. रांझ्यासारख्या मुलामुळे आपल्या घराची मान धोक्यात येऊ शकते. शेरसिंह हे ऐकून आनंदी होतो. त्याला वाटतं की आता हीर त्याच्यापासून दूर जाणार नाही. रांझ्याचा निर्णय. रांझा म्हणतो, आपल्या आईजवळ जातो. रांझा म्हणतो, आई, मला एक निर्णय घ्यायचा आहे. आई म्हणते, कसला निर्णय? परत रांझा म्हणतो, मी कोणाशी भांडणार नाही, पण माझं प्रेमही सोडणार नाही. आई त्याच्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते, खरं प्रेम असेल तर देव सुद्धा परीक्षा घेतो. हीरची धडपड. हीरला समजतं की तिच्यावर लग्नासाठी दबाव वाढत आहे. ती गौरीला म्हणते, हीर, मला माझ्या मनाविरुद्ध आयुष्य जगायचं नाही. गौरी म्हणते, मग तू काय करणार? हीर निर्धाराने म्हणते, माझ्या प्रेमासाठी शेवटपर्यंत लढणार. शेरसिंह रात्री रांझ्याला भेटायला येतो. त्याच्या चेहऱ्यावर राग असतो. शेरसिंह म्हणतो, राजा, हीर पासून दूर जा, नाही तर परिणाम चांगले होणार नाही. रांझा शांतपणे त्याच्याकडे पाहतो. रांझा म्हणतो, प्रेमाला धमकीने थांबवता येत नाही. शेरसिंह रागाने निघून जातो. कॅमेरा रांझ्याच्या चेहऱ्यावर थांबतो. निवेदक. आता सुरू झाली होती खरी परीक्षा, प्रेमाची, विश्वासाची आणि ध्येयाची. शेरसिंह राजाला धमकी देऊन निघून गेला होता, पण त्याच्या मनात रागाची आग पेटली होती. तो स्वतःशीच म्हणाला, शेरसिंह, हीर माझी होणारच. रांझा मध्ये आला आहे, पण आता त्याला असा धडा शिकवेन की तो पुन्हा हीरकडे पाहणारही नाही. विरगावची सकाळ. रांझा नेहमीप्रमाणे शेतात काम करत होता, पण गावात त्याच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. काही लोक म्हणत होते, रांझ्यामुळे दोन गावात पुन्हा भांडण होईल. सरपंचाच्या मुलीपासून दूर राहायला हवं त्याने. रांझ्याला हे ऐकून वाईट वाटतं, पण तो शांत राहतो. त्याचा मित्र विचारतो. मित्र म्हणतो, रांझा, लोक काहीही बोलत आहे, तुला राग येत नाही का? रांझा, लोकांचं काम बोलणं आहे. मला माहित आहे, माझं मन स्वच्छ आहे. सोनगावचा वाडा. हीरला गावातल्या चर्चा समजतात. ती दुःखी होते. हीर म्हणते, माझ्यामुळं रांझ्याला त्रास होत आहे. गौरी तिला समजावते. गौरी म्हणते, हीर, खरं प्रेम असेल तर अडचणी येणारच. शेरसिंहचा नवा डाव. शेरसिंह काही गावकऱ्यांना भेटतो. तो त्यांना खोटी गोष्ट सांगतो. शेरसिंह म्हणतो, रांझा सरपंचाच्या घराची बदनामी करण्यासाठी हीरच्या मागे लागला आहे. काही गावकरी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात. हळूहळू ही खोटी बातमी दोन्ही गावात पसरते. रांझ्यावर एकटं. एक दिवस रांझ्या बाजारातून घरी जात असतो. काही लोक त्याला अडवतात. गावकरी म्हणतात, तू हीर पासून दूर राहा, नाहीतर गावात मोठं संकट येईल. रांझा शांतपणे उत्तर देतो. रांझा म्हणतो, मी कोणाचं वाईट केलं नाही, फक्त माझ्या मनावर माझा अधिकार आहे. तेवढ्यात रांझ्याचा मित्र येतो आणि त्याला तिथून घेऊन जातो. हीरला सगळं कळतं. ती पहिल्यांदा ठाम निर्णय घेते आणि वडिलांसमोर जाते. हीर म्हणते, बाबा, मला एक गोष्ट सांगायची आहे. सरपंच म्हणतात, काय? हीर म्हणते, रांझा वाईट मुलगा नाही.
तुम्ही त्याला ओळखत नाही. सरपंच आश्चर्याने तिच्याकडे पाहतात. सरपंच म्हणतात, म्हणजे तू त्याला भेटली आहेस. हिर शांत होते. सरपंच रागाने घराबाहेर जातात. चेहऱ्यावर राग दिसू लागतो. शेवटचा प्रसंग. सरपंच रागाने घरातून बाहेर पडतात. दुसरीकडे शेरसिंह दूर उभा राहून हे पाहत असतो. तो हसतो. शेरसिंह म्हणतो, आता खरी सुरुवात होईल. मित्रांनो, भाग 4 मध्ये आता आपण पुढची स्टोरी बघूयात. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.